to live as ambassadors of Christ. की ख्रिस्ताचा राजदूत म्हणून मला जीवन जगायचं So आहे. when there are challenges in your life, don't run to God and cry before God. Take authority and say, in the name of Jesus, I command all circumstances to be get into subjection to me. की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे आव्हानं येतात तेव्हा ते आव्हानं ती समस्या घेऊन देवाकडे रडत रडत येऊ नका, तर आपला अधिकार घ्या, त्याचा सामना करा आणि त्यातून बाहेर पडा. Praise the Lord. So I believe that blind Bartimaeus, after seeing Jesus, the second person that he had to really study and see was himself. तर जो आंधळा जो बार्तिमेय आहे, येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर दुसरा जो व्यक्ती असेल ज्याचा त्याने अभ्यास केला असेल म्हणजे तो स्वतः बार्तिमेय होता. We never read in the Bible that Bartimaeus still went out begging. तर आपण पवित्र शास्त्रामध्ये कुठं पाहिलेलं नाहीये की डोळे उघडल्याच्या नंतर त्यांनी कधी भीक मागितलं. Once your eyes are opened, जेव्हा तुमचे नेत्र उघडले once you जातील, have seen who your Jesus is, जेव्हा तुम्हाला कळेल की येशू ख्रिस्त कोण आहे, and once you have seen what Jesus did for you on the cross, जेव्हा तुम्हाला कळेल की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी बलिदानावर काय he केलं, became poor so that you might become rich. तर तो गरीब झाला जेणेकरून तुम्ही श्रीमंत व्हावं. He died so that you may have abundant life. तो मेला जेणेकरून तुम्हाला भरपूरचे जीवन Once you मिळावं. come to know this, get this revelation जेव्हा तुम्हाला हे प्रगटीकरण होतं, that you have been risen with him त्याचा तुम्ही जेव्हा उठता and you have been seated in heavenly places आणि with तुम्ही him, मेलेल्यातून उठता आणि स्वर्गीय स्थानामध्ये बसता, your life becomes bold, you become strong, and you become an overcomer. आणि तेव्हा तुमचं जे जीवन आहे हे धाडसी बनतं आणि प्रत्येक समस्यावरती आव्हानावरती तुम्ही विजयी होता. Amen. We have to be aggressive. If you read in Acts chapter 19 and verses 20, जर प्रेषितांच्या कृत्य 19 आणि 20 मध्ये जर वाचलं आपण when the anointing came on the apostles, की जेव्हा प्रेषितांवरती अभिषेक आला Bible says the word of God prevailed mightily. आणि तेव्हा काय झालं की सामर्थ्याच्या द्वारे वचन वाढत जाऊन ते प्रबळ झालं. की प्रेषित 19:20 मध्ये सांगतं, ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले. Trouble zale. It went on increasing. It went on dominating because the word of God is the light. बघा की देवाचं वचन आहे हे प्रकाश आहे, म्हणून ते सामर्थ्याने वचन वाढत गेलं आणि ते मजबूत म्हणजे प्रबळ झालं. Where there is no word of God, there is darkness. जिथे कुठे वचन नाही त्या ठिकाणी अंधकार आहे. Where the word of God is, there is light. जिथे वचन आहे तिथे प्रकाश आहे. That's what Bible tells us in 2 Corinthians chapter 4 verses 4. म्हणून बायबल सांगतो दुसऱ्या कोरिंथीय पत्र 4 अध्याय आणि 4 वचन, The God of this world, the devil has blinded the minds of them that believe not. हे वचन सांगतं की विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने आंधळी केली आहे. Devil ne, he has blinded the people. बघा लोकांची मने त्यांनी आंधळी केली आहे. या मन उनका मन को ये कर दिया, ब्लाइंड कर दिया. सैतानाने या युगाचे जे लोक आहेत त्यांच्या मनाला आंधळं केलं. Because why he is making them blind? Because if once the word of God comes, they will see the light. तर त्यांनी त्यांची मन आंधळी का केली? कारण जेव्हा ते देवाचं वचनाचं प्रकटीकरण घेतील तेव्हा ते प्रकाशामध्ये येतील. Blind Bartimaeus अंधा था. जो आंधळा बार्तिमेय होता तो आंधळा होता, वो भीख मांग रहा था. तो भीक मागत होता. But once your eyes are opened, पण जेव्हा नेत्र उघडले you will not beg anymore. तुम्ही पुन्हा कधी भीक मागणार नाही. Praise the Lord. So here it says, the God of the world has blinded the minds of them that believe not. Otherwise, the glorious gospel of Christ. त्याकडे काय सांगितलेलं आहे की विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने आंधळी केली आहेत. अशा हेतूने की There is a reason for that. There is a very strong reason the devil has kept people in bondage, in darkness, because once the eyes are opened, then what will happen? की पहा सैतानाचा माहिती होतं की देवाचं वचनाचा प्रकाश जेव्हा यांना होईल तेव्हा काय होईल, म्हणून देवाचा उद्देश समजू नये म्हणून सैतानाने त्यांची मने आंधळी केली होती. अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. Glorious gospel. बघा जो सुवार्तेचा प्रकाश, Glorious. जो गौरवी सुवार्तेचा प्रकाश, That gospel would shine in their life. जो गौरवी सुवार्तेचा प्रकाश आहे त्यांच्यावर प्रकाशू नये Praise the म्हणून. Lord. So devil wants to keep the people in bondage. बघा म्हणून सैतान जो आहे हा लोकांना बंधनात ठेवतो. But once your eyes are opened, पण जेव्हा एकदा तुमचे डोळे उघडले once you जातील, have seen Jesus, जेव्हा तुम्ही एकदा येशूला बघाल then second you see yourself. आणि दुसऱ्यांदा तुम्ही स्वतःला पाहाल, You say, I am not an ordinary तुम्ही person. म्हणाल की मी एक साधारण व्यक्ती नाही. I am not going to beg anymore. आता इथून पुढे मी भीक मागणार नाही, I am going to live with तर authority. मी अधिकाराद्वारे जीवन Praise the जगेन. Lord. See, it brings authority in your life.
बघा जेव्हा अधिकार हा तुझ्या जीवनामध्ये घेऊन येतो, Here it says the kingdom of God is lacking violence. The kingdom of God needs to be bold and it needs to go by force and attack the powers of the हे enemy. बघा हे जे देवाचं राज्य आहे हे बळकावत आहे, म्हणून आपण धाडसी व्हायला पाहिजे आणि त्या प्रकारे अधिकाराने जीवन जगलं पाहिजे. Praise the Lord. It's not enough you only live a holy life. तर फक्त हे पुरेसं नाही आहे पवित्र जीवन जगणं, We live a good life. चांगलं जीवन जगणं, We smile at everybody. प्रत्येकाशी आपण हास्याने We बोलणं, don't hurt anybody. कोणालाही दुखवणं नाही, You know, very nice person we are. हे असं साधारण चांगलं सुंदर जीवन बहुत जगणं, अच्छा brother है. हे खूप चांगला बहुत भाव आहे, नम्र brother है. खूप नम्र आहे, बहुत शांत brother है. खूपच शांत Have आहे. you seen some people like that? अशा लोकांना तुम्ही पाहिलं आहे का? See, that's not what God is calling us for. देवाने अशासाठी आपल्याला पाचारलं नाही. To be very humble, to be very soft, to be very kind, to be very good. You know, we are doing nothing. आपण काहीच करत नाही. जर आपण नम्र असो, जर दीन असो आणि शांत असो तर See, we have to serve the Lord. तर आपल्याला देवाची सेवा करायची आहे. Praise God. We are called to serve Him. आपण पाचारले आहोत जेणेकरून त्याची सेवा करावी. In Luke chapter 1, verses 74 and 75, लूकचा पहिला अध्याय आणि त्यातलं 75 आणि 77 वचन सांगतं. the Bible tells us इथे बायबल सांगतं, that He has released us from the power of our enemy. इथे काय सांगतं, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्या समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करीन. Praise the Lord. I have released you from the power of your enemy की बघा तुमच्या शत्रूंच्या हातून सुटून so that you may serve me. जेणेकरून तुम्ही माझी सेवा करावी. You have to serve Him in holiness. तर तुम्ही माझी सेवा कशा प्रकारे करावी, तर पवित्रतेने. You have to serve Him in humility. तुम्ही माझी सेवा कशी करावी, नम्रतेने. It's not only being a holy, righteous, humble, good, very nice. तुम मेरे को मत छेड़ो, मैं तुमको नहीं छेड़ता हूँ. You know, that kind of an attitude. तर हे अशा प्रकारची वृत्ती नसावी की तुम्ही मला त्रास देऊ नका, मी तुम्हाला त्रास देणार नाही, असं पवित्र जीवन जगावं, अशा प्रकारचं नाही. That God is not calling us for तर that. देवाने अशासाठी आपल्याला पाचारलं नाही. We are called that we might serve our generation. तर आपण बोलवलं गेलेलो आहोत जेणेकरून आपण त्याची पिढ्यानपिढ्या सेवा करावी. हमारा generation में हमको उसका सेवा करना है. तर आपल्या पिढीमध्ये आपण त्याची सेवा करावी. हमारा लाइफ टाइम के अंदर आपल्या जीवन काळामध्ये we need to do our best. King David served God, his heavenly Father, in his generation. की बघा दाविदाने त्याच्या पिढीमध्ये देवाची सेवा केली. Praise the Lord. In Hallelujah. the same way, God has put us in this generation. God has put us in this time. We need to do with the anointing that God has given us. We need to go out and serve Him in our generation with righteousness, with holiness, with not only sitting down in one place. तर आपण एका ठिकाणी बसूनच देवाची सेवा करायची नाही, तर आपण पवित्रतेने आणि नीतिमान प्रमाणे आपण आपल्या दिलेल्या काळामध्ये या पिढीमध्ये आपण आपली सेवा केली पाहिजे. Amen. So the church is the body of Christ. बघा मंडळी आहे ही येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. It's the body of Christ. येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. And the anointing that's upon the church, आणि जेव्हा मंडळीवरती जेव्हा अभिषेक आहे, the anointing is also of Christ. म्हणजे तो अभिषेक येशू ख्रिस्तावर पण आहे. Praise God. The same anointing, that same Holy Spirit that raised up Jesus from the dead, that same Spirit of God is upon you and upon me. ज्या पवित्र आत्म्याने मेलेल्यातून येशू ख्रिस्ताला जिवंत केलं, तो पवित्र आत्मा आपल्या सर्वांवरती आहे. Romans chapter 8 verses 11 tells us रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 11व वचन that सांगतं, same Spirit that raised up Jesus from the dead, that same Spirit will quicken our mortal bodies. तर पहा येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमचे मर्त्य शरीरही जिवंत Praise करेल. the Lord. हमारा mortal bodies, ये मरता शरीर जो है, इसको जिंदा कर दे. आपले जे हे मेलेलं शरीर आहे, जे मर्त्य शरीर आहे, त्याला तो पवित्र आत्मा ज्याने येशू ख्रिस्ताला जिवंत केलं, तो आपलं मर्त्य शरीर जिवंत करील. In this sinful flesh, in this sinful flesh, by the anointing of God, we will do great and mighty things. म्हणजे पापी जे शरीर आहे, हे पापी शरीर अभिषेकाच्या द्वारे देवासाठी महान गोष्टी करील. Praise the Lord. हालेलुया. We are His body. आपण त्याचे The शरीर body of आहोत. Christ. आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. He is the head of the body. तो आपलं मस्तक आहे शरीराचा. All authority has been given unto us. की जो संपूर्ण अधिकार आहे तो आपल्याला देण्यात आला आहे. Praise the Lord. He says, the Bible tells us in 1 John 4 and verses 4, He says, greater is He that is in you than the one that is in the world. की पहा पहिल्या योहानमध्ये म्हटलेलं आहे की या जगामध्ये जो आहे त्यापेक्षा जो मोठा आहे तो तुम्हामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. Greater is He that is in you
than the one that's in the world. की जो कोणी जगामध्ये आहे त्यापेक्षा तुम्हामध्ये जो आहे तो मोठा आहे. अगर ये वर्स पे तुम मेडिटेट करोगे जर या वचनावर तुम्ही मनन कराल and इस वर्स को तुम्हारा जीवन का एक भाग बना दोगे, आणि जर या वचनाला त्या जीवनाचा तुम्ही एक भाग बनवाल, nothing in the world will be able to put fear in you. की कोणतीही जगातली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये भीती आणणार नाही. Nothing can put fear in you. कोणीही तुम्हामध्ये भीती टाकू शकणार नाही. Let the biggest devil, let Lucifer himself come. की जरी तो लुसिफर जरी स्वतः आला, You will look at yourself and say, the one who is in me is greater than the one that's in the world. जरी लुसिफर सैतान स्वतः आला तरी तुम्ही म्हणाल की या जगामध्ये जो आहे त्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्या आतमध्ये आहे. Praise the Lord. How simple is it? किती सोपं आहे. कितना भी बड़ा संकट आने दो, कितीही मोठा आव्हान येऊ द्या, तुमको डरा नहीं सकता. तुम्हाला घाबरवू शकणार नाही. कितना भी बड़ा बैड न्यूज आने दो, कितीही वाईट बातमी येऊ द्या, तुमको डरा नहीं सकता. तुम्हाला घाबरू शकणार नाही. क्यों नहीं डरा सकता है? का नाही घाबरू क्योंकि शकत? जो मेरे अंदर है, कारण जो माझ्यामध्ये आहे, वो जो दुनिया में है उससे बड़ा है. तर जगामध्ये जो आहे त्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्या आतमध्ये आहे. जग में कौन है? कोण आहे जगात? Who is in the world? कोण आहे जगात? The devil, the सैतान. god of this world. तो जगाचा जो देव आहे, This devil, the spirit of God that is in you is bigger than any other power in the world. की बघा जगामध्ये जो आहे ते सामर्थ्य आहे त्यापेक्षा तुमच्या आतमध्ये जो आहे तो मोठा आहे. Praise the Lord. We have to trust in God's word. तर आपल्याला देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायचा Greater आहे. is He that is in us than the one that's in the की world. जो जगामध्ये आहे त्यापेक्षा जो मोठा आहे तो तुम्हामध्ये आहे. Praise the Lord. We need to be bold as a lion because we should not put our trust in all these things. We need to put our trust in the word of God. तर आपल्याला इतर गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही, तर आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. कारण नीतिमान हे सिंहासारखे धाडती असतात. Our faith is in God's word. तर आपला जो विश्वास आहे हा देवाच्या वचनावर हवा. Okay, I told you that. Now, what is faith? तो विश्वास काय आहे मी तुम्हाला सांगितलं. जैसा कि हम देखते हैं कुछ लोग जो प्रभु में नए रहते हैं, उनको लगता है फेथ, मैंने ये विश्वास किया ये होगा तो ये हो जाएगा. तर काही नवीन लोक जे असतात त्यांना विश्वास म्हणजे काय आहे, मी म्हटलं की हे होणार तर होणार. I believe this is going to happen. तर माझा विश्वास आहे की हे होणार आहे. I'm going to that house and that person, I'll knock on the door, that person will open the door and he will give me this money. की मी तिथे जाणार आणि दरवाजा ठोकणार, ते दार उघडणार, ते मला पैसे देणार. I believe it. माझा विश्वास आहे I'm going to get this job. की मला ही नोकरी मिळणार. And if I don't get this job, जर मला ही नोकरी नाही मिळाली that means God is not there. म्हणजेच काय, तर देव इथे नाहीये. You know, some people have like this kind of faith. काही लोकांचा अशा प्रकारे विश्वास असतो But that is की not- जर देवाने ही जर नोकरी मला मिळाली तर देव आहे, आणि जर नोकरी नाही मिळाली तर देव नाही. मैं यहाँ से जा रहा हूँ, बारिश नहीं होना चाहिए, बारिश अगर नहीं हुआ तो फिर God is with me, बारिश हुआ तो God is not with me. काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी आता तिकडे चाललोय, जर पाऊस झाला तर तिथे देव नाहीये, जर नाही झाला तर मी समजेल की देव आहे. So anything they have faith in, like, you know, they start making their own things. की ते स्वतःच्या विचाराने काही करतात. But what is faith? परंतु विश्वास We काय have आहे? to- Let me tell you, faith is very simple. तर मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास फार सोपा आहे. It is not complicated at all. हे खूप असं म्हणजे देणं खूप हे नाही, Confusing नहीं कन्फ्यूज है. नाहीये, गोंधळ नाहीये. तो faith जो है, simply believing in God's word. तर विश्वास म्हणजे काय आहे? साधं आणि सोपं देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे. जैसा एक बाप अपने बच्चे को बोलता है, बेटा तू उड़ी मार वहां से दीवार पे से, मैं तुम्हें पकड़ लूंगा. जेव्हा एखादा मनुष्य पिता आपल्या मुलाला म्हणतो की तू वरतून उडी मार, मी खाली आहे. वो बच्चा जो है, अपना पिताजी का जो वर्ड है, बेटा मैं तुम्हें गिरने नहीं दूंगा, वो जो वर्ड है उस पे भरोसा करता है. तो लहान मुलगा जो आहे तो वडिलांच्या शब्दावरती की मुला तू माझ्यावर उडी मार या शब्दावरती तो विश्वास ठेवतो. So simple. तो विश्वास ठेवतो. God's word cannot change. देवाचं वचन कधीही बदलत नाही. इवन इतना, इसको बोलते विश्वास. याला म्हणतात की विश्वास. अगर बाइबल में लिखा है, अगर परमेश्वर ने हमसे कहा है, तो परमेश्वर 100% ये मेरे जीवन में जर करेगा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे आणि जर देव आपल्याशी वचनाद्वारे बोललेलं आहे तर हे माझ्या जीवनामध्ये 100% घडणार. Praise the Lord. But as I told you, we have to define between the logos and the rhema word. पण आपल्याला समजणं आवश्यक आहे की लोगोस काय आहे आणि रेमा वर्ड काय आहे. Because everything in the Bible is the logos word. तर जे काही सर्व आहे हे लोगोस आहे. बाइबल में लोगोस है लिखा है. बायबल मध्ये लिहिलेलं ते लोगोस आहे, इसका मतलब written word. म्हणजेच लिहिलेला शब्द. अच्छा, वो उसमें का कोई चीज निकाल के मैं अभी बोलूंगा, मैं अभी वो करूंगा, and उसमें मैं I can do, because God's word that is not applicable for you right now. की बघा की पवित्र शास्त्रातून काहीतरी मी घेणार आणि करणार हे आपल्यासाठी ते नाहीये.
समझ में आ रहा है आप लोगों को मैं क्या बोल रहा हूँ? जैसा कि फॉर एग्जाम्पल एनीथिंग यू टेक फ्रॉम द बाइबल, की बायबल मधून कोणताही एक सारांश एक घ्यायचा, सिंपल एग्जाम्पल जो मैं हमेशा देता हूँ, वो पीटर जो पानी पे चला था. की एक मी नेहमी तुम्हाला सांगतो पेत्राबद्दल, की जो पेत्र जो पाण्यावर चालतो, So that word was specifically given to Peter. तर तो जो शब्द होता तो फक्त पेत्रासाठी होता. अगर आज मैं तुम लोग सबको चैलेंज करूंगा और बोलूंगा चलो मैं पानी पे चल के दिखाऊंगा, तर आज मी तुम्हाला सर्वांना आवाहन करणार आणि सांगणार की चला मी आज तुम्हाला पाण्यावर चालून दाखवेन. however big faith I have, कितीही मोठा माझ्याकडे विश्वास आहे, that faith will not be effective. तर तो फेथ जो विश्वास आहे तो काम करणार नाही. Because why? Because that word was not given to me. कारण तो जो शब्द होता तो माझ्यासाठी नाही. So when we pray तर जेव्हा आपण प्रार्थना and करतो God gives us a rhema word, आणि देव आपल्याला तो रेमा शब्द and देतो, God puts in my spirit that Alistair, this job you are going to get it tomorrow when you go to this place, in this interview you are going to get this job 100%. आणि देव माझ्या हृदयात टाकतो की हे अलिस्टर तू त्या ठिकाणी तू उद्या जा, ती नोकरी आहे ती तुझ्यासाठी मी ठेवलेली आहे, ते तुला मिळणार आहे. Once I get that rhema word, जेव्हा हा देवाकडून मला रेमा शब्द मिळतो, then I need to put my faith in that word. तर तेव्हा मला काय गरज आहे त्या रेमा शब्दावरती विश्वास ठेवणं. No matter how much the devil tells you, you're not going to get this की job. बघा सैतान कितीही तुम्हाला म्हणेल की नाही तुला मिळणार नाही, हे तुला मिळू शकत नाही, Then we need to go out by faith and receive that miracle. तर तेव्हा अशा वेळेस आपल्याला विश्वासाने जायचं आहे आणि ते स्वीकारायचं Are आहे. you getting it? See, that's why we have to walk in the spirit. When you walk in the spirit, God will give you the rhema word. तर म्हणून म्हणजे आवश्यक काय आहे तर आपल्याला आत्म्यात चालणं. जर आपण आत्म्यात चालू तर देव आपल्याला रेमा शब्दाद्वारे बोलतो. When you get into prayer, जेव्हा आपण प्रार्थनेत जातो, when you get into the spirit, जेव्हा तुम्ही आत्म्यात जाता, like if you read in Psalm 73 verses 17, जेव्हा स्तोत्र 73 आणि 17, their Bible tells us, when I entered into the sanctuaries of God, then the Lord revealed to me what is their end. आणि बघा स्तोत्र त्या 17 मध्ये काय म्हटलेलं आहे की मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. कैसा मालूम पड़ा वो? त्याला कसं कळालं When he entered into the sanctuaries of God. की बघा की जेव्हा तू त्या पवित्र स्थानात गेला, पवित्र स्थान किधर है? प्रेयर में जब वो पवित्र स्थान में जब हम जाते हैं, वो अनॉइंटिंग में जाते हैं, वो स्पिरिट में जब जाते हैं, वहां पे प्रभु हमसे बात करता है. जेव्हा आपण पवित्र स्थानात जातो, जेव्हा आपण प्रार्थनेत जातो, जेव्हा आपण आत्म्यात जातो, ती जागा आहे त्या ठिकाणी आपण जातो. Praise the Lord. हालेलुया. वहां पे प्रभु हमसे बात करता है. आणि त्यावेळेस देव रेमा शब्दाद्वारे आपल्याशी बोलतो, हमको रेवलेशन देता है. आपल्याला प्रगटीकरण देतो हमको बताता है क्या हो रहा क्या नहीं हो रहा है. आणि देव आपल्याला अशा वेळेस सांगतो काय होणार आहे काय नाही होणार ये आहे. 2 minutes का prayer if you do, you are not even entered into the near the door also of the holy place. बघा Sanctuary. आपली 2 मिनिटाची जी प्रार्थना असते ती प्रार्थना पवित्र स्थानात आपल्याला घेऊन जात नाही. Praise the Lord. हमको sanctuary में जाना पड़ता है. We have to enter into the sanctuary. तर आपल्याला त्या पवित्र स्थानामध्ये प्रवेश करावा लागतो. In the spirit you need to go there because there God speaks to his people. त्यासाठी आपल्याला आत्म्यात जाणं गरज आहे. जेव्हा आपण आत्म्यात जाऊ तेव्हाच आपण पवित्र स्थानात जाऊ आणि त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याशी बोलतो. जैसा कि holy of holies में हाई प्रीस्ट, खाली the high priest could go into the holy of holies. बघा पवित्र स्थानामध्ये परमपवित्र स्थानामध्ये जे महायाजक होते तेच फक्त जाऊ शकत होते. Okay, but now we, by the blood of Jesus, we have become kings and priests unto the परंतु Lord. आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण ते राजा आणि याजक झालो आहोत. We have become kings and priests unto तर the Lord. आता आपण देवासाठी राजा आणि याजक झालो आहोत. Praise the Lord. So we Hallelujah. can enter into the presence of God. We need to enter into the sanctuaries of God because there God will reveal to us His तर mysteries. एक राजा आणि याजक म्हणून देवाने आपल्याला बनवलं आहे त्यासाठी. तर आता आपल्याला त्या परमपवित्र स्थानामध्ये त्या पवित्र स्थानात जाण्यासाठी आपण जायला पाहिजे आणि त्याच ठिकाणी परमेश्वर त्या रेमा शब्दाद्वारे आपल्याशी बोलेल. Amen. And then your life, you can live by the word. You can live victorious. आणि तेव्हाच तुम्ही तिचं जीवन आहे ते तुम्ही विजयशाली पद्धतीने जगाल. One more thing, what we do is when we get the Rhema word, it always has to be verified with the Logos word. आणि अजून एक गोष्ट आपण करू शकतो की जो देव आपल्याला रेमा शब्दाद्वारे बोललेला आहे तो रेमा शब्द आणि पवित्र शास्त्रातील लोगो शब्द आहे हा एकमेकाशी उसके आपण साथ compare करना. एकमेकासोबत आपण तो तपासला पाहिजे. Because the written word is given to us as an example. कारण का जो लिहिलेलं देवाचं वचन आहे हे आपल्यासाठी एक उदाहरण दिलं आहे. Okay, so we have to check the word out. Because क्या होता है, कभी-कभी हमको अगर हम matured नहीं रहेंगे तो हम कोई से भी devil का भी voice को सुन के बोलेंगे प्रभु का voice है. जर आपण आपल्यामध्ये प्रौढ नसू तर आपण सैतान जो काही बोललेला आहे तर तो देखील आपण रेमा शब्द म्हणून घेऊ. तर अशा वेळेस आपण ते पवित्र शास्त्रात जे लिहिलेलं आहे
ते तपासलं पाहिजे. बहुत सारे लोग जो है वो डेविल के बातों में आके उनको लगता है प्रभु की ओर से है और उन लोग अपने मार्ग से भटक गए. तर खूप असे लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की सैतान जो बोलतोय ते देवाच्या द्वारे आहे. तर असे जे लोक आहेत हे खूप भटकले आहेत. Many people are deceived by the devil अनेक लोक आहेत जे सैतानाद्वारे फसवले गेले आहेत and they have gone into the wrong track आणि ते चुकीच्या मार्गावर गेलेत. because they couldn't discern between God's voice and the devil's voice. कारण त्यांना समजत नाहीये की सैतानाचा आवाज कोणता आणि देवाचा आवाज कोणता. But once we get to that level, spiritual level, where we can understand God's voice, पण जेव्हा आपण त्या आत्मिक स्तरावर पोहोचतो परमेश्वराचा आवाज ओळखण्याचा, praise the Lord, then there is no, but initially we need to be careful when any voice that comes, because Paul ऐसा लिखता है बाइबल में, in this world there are many voices. की बघा कोण अशा प्रकारे म्हणतो की या जगामध्ये भरपूर असे आवाज आहेत. He tells us, what is written in one place somewhere. He says there are many voices, so we have to be careful by whom you are listening to. Whether you are listening to God, or you are listening to your emotions, you are listening to yourself, your own mind, or the devil who's speaking to you. तर पौल या ठिकाणी लिहितो की या जगामध्ये बऱ्याचशा प्रकारचे आवाज आहेत, जसं की आपले भावना आहे किंवा आपले विचार आहे, सैतानाचे विचार आहेत किंवा देवाचे विचार आहेत, लोकांचे विचार आहेत. हे या ठिकाणी पौल म्हणतो तर आपल्याला तपासणं आवश्यक आहे, समजणं आवश्यक आहे की देवाकडून कोणता आवाज आहे. Some people, कुछ भी हो जाएगा तो डेविल के ऊपर ही ब्लेम डालते हैं. काही लोक काय करतात, काहीतरी घडलं तरी ते सैतानाला दोष देतात. See, at times it is not every time the devil. Sometimes it's the flesh also that makes us to we are led by the flesh. की बघा कधी कधी आपण काय होतं की सैतानच नाही तर जे आपलं शरीर आहे ते शरीर देखील आपल्याला मार्गदर्शन करतं. Okay, and the flesh will always take us into the things of the world. आणि आपले जे शरीर आहे ते आपल्याला जगातील गोष्टींकडे घेऊन जातं. Praise the Lord. So we need to be, wise or vigilant to understand God's voice. तर आपल्याला देवाचा आवाज आहे हे ओळखण्यासाठी खूप सुज्ञानी आणि ज्ञानी राहिलं पाहिजे. In James chapter 4 verses 7, Bible tells us, तर याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 7वं वचन, resist the devil and he will flee. काय म्हटलं या ठिकाणी की सैतानाला आज्ञा करा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. First it says, submit yourself unto the Lord. बघा याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की पहिल्यांदा देवाच्या अधीन व्हा. Submit to God. देवाच्या अधीन व्हा. How do we submit to Him? कशा प्रकारे आपण देवाच्या अधीन होऊ शकतो? By denying ourselves. स्वतःला नाकारून. That is the secret. If you don't deny yourself, हे गुप्त आहे. जर आपल्याला आपण स्वतःला नाकारलं नाही, ये याद रखो मैं क्या बोल रहा हूँ. हे लक्षात ठेवा मी काय If सांगतो. you don't deny yourself, जर तुम्ही स्वतःला नाकारलं नाही you will always deny Christ. तर तुम्ही नेहमी ख्रिस्ताला नाकारत आहात. Without denying yourself, you cannot stand for Jesus. समजून घ्या, जोपर्यंत आपण स्वतःला नाकारत नाही तोपर्यंत आपण येशू ख्रिस्तासाठी उभं राहू शकत नाही. When Peter did not deny himself, जेव्हा पेत्राने स्वतःला नाकारलं नव्हतं, when he thought he had confidence, तर तो म्हणाला की माझ्याकडे तो आत्मविश्वास आहे. जब उसको लगा कि मेरे अंदर confidence है, जेव्हा त्याला असं वाटलं की माझ्याकडे आत्मविश्वास आहे, तो क्या हो गया, उसने यीशु को डिनाई कर दिया. तर काय झालं त्यांनी, जेव्हा त्याला वाटलं की माझ्याकडे आत्मविश्वास आहे तेव्हा त्याने स्वतःला नाकारलं नाही तर येशूला नाकारलं. लेकिन जब उसने खुद को डिनाई किया, पण जेव्हा त्याने स्वतःला नाकारलं वो यीशु के लिए अपना जान दे दिया. त्या क्षणी तो येशूसाठी तयार झाला. Praise the Lord. If you see the history, Peter was martyred for Jesus. तर बघा जर आपण इतिहास पाहिला, पेत्र जो आहे त्याला त्या क्रूसच्या वधस्तंभावरती मारण्यात आलं. पीटर ने बोला, मुझे सीधा मत, मेरा यीशु जैसा सीधा मत रखो, मुझे उल्टा करके लटकाओ. तर पेत्र त्या लोकांना म्हणाला की ज्या प्रकारे येशूला वधस्तंभावर खेळलं अशा प्रकारे मला खेळू नका, तर मला उलट्या दिशेने करा आणि मला खेळा. That's what history tells us. आणि हे इतिहास सांगतं. Praise the Lord. हालेलुया. They all served the Lord त्या सर्वांनी देवाची सेवा केली in their generation त्यांच्या पिढीमध्ये with boldness, with anointing. अभिषेकाद्वारे आणि धाडसाच्या द्वारे. Use your authority. तुमचा अधिकारचा वापर करा. See, God is speaking to every one of us. आज देव आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे. हम सबसे प्रभु आज हम बात कर रहे परमेश्वर सर्वांशी बोलत आहे. हैं. Praise the Lord. हालेलुया. हमको इस समय में जो प्रभु ने रखा है, इस समय में हमको प्रभु का सेवा करना है. या वेळेमध्ये परमेश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे, तर या वेळेमध्ये आपल्याला त्याची सेवा करायची आहे. Thank you, Jesus. I believe God has spoken to you, माझा विश्वास आहे की देव तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलला आहे. and you have been risen with Christ
and you have been placed in heavenly places with Christ तुम्ही Jesus. आता इफिस 2:6 प्रमाणे येशू ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात आणि येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये बसवले गेले आहात. Believe that. विश्वास ठेवा, Act by faith. विश्वासाने कार्य करा, Live like a child of God. देवाचं लेकरू म्हणून जगा. See, it doesn't mean a humble man cannot lift up his head and walk. याचा अर्थ असा नाही की नम्र मनुष्य आहे की तो अशा प्रकारे जगेल. Yes, you can be humble at the same time you can lift up your head and walk. तुम्ही त्याच प्रकारे नम्र राहून देखील तुम्ही आपलं मस्तक वर करून चालू शकता. Praise the Lord. हालेलुया. All glory, honor to Jesus. सर्व गौरव प्रभू येशूला. God bless you all. प्रभू मला आशीर्वादित करो In Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये.